कोरोना काळात डॉक्टरांसह पोलीस परिचारिका आणि त्यातही शासकीय खासगी अँब्युलन्स चालकाचेही मोठे योगदान आहे। रात्री बेरात्री रुग्णांच्या सेवेत अल्पदरात धावून जाणाऱ्या अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर उभे असणाऱ्या सर्व अँब्युलन्स चालकाचे मोठे योगदान ठरत आहे। या सर्व खासगी अँब्युलन्स चालकाचे कोरोना काळातील जीवनगाथा वृत्तांत विदर्भ न्यूजच्या माध्यमातून काही आठवड्यापूर्वी प्रसारित केले होते। रोज रात्री बेरात्री कोरोना रुग्णांसह मृतकांना नेत असताना अमरावती येथील 50 वर्षीय खासगी अँब्युलन्स चालक असलेले संजय किसन पुनसे यांना गेल्या 6 मेला कोरोना आजाराची लागण झाली। त्यांनी तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आला। यातच त्यांनी उपचार घेण्यासाठी अमरावती जिल्हा सामान्य कोरोना रुग्णालय गाठले। तेथे उपचाराला दाखलही झाला। मात्र त्यांनी शेवटपर्यंत कोरोनाशी लढा देत असताना संजयने 19 मेच्या सकाळी आपला लढा हरला। शेवटी त्याने जगाचा निरोपही घेतला। दादा हो दादा याची माहिती त्यांच्या सर्व अँब्युलन्स चालक मित्रांना होताच सुमारे 30 ते 40 अँब्युलन्स चालक मित्रांनी रुग्णालयात धाव घेतली। गेली अनेक वर्ष सोबत सेवा देत असताना सुखदुःखाच्या गोष्टी गप्पा मारणाऱ्या संजयच्या मित्रांना या ठिकाणी आपले अश्रूही आवरता आले नाही। यात संजयला शेवटचा निरोप देण्यासाठी सर्व अँब्युलन्स चालक मित्रांना फोनवर माहिती देऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात बोलावून घेतले। मग काय, एकामागे एक असे अमरावती जिल्ह्यातील शेकडो अँब्युलन्स जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर रांगेत उभ्या झाल्या। रुग्णालयासमोरच सर्व अँब्युलन्स चालक मित्रांनी संजयला श्रद्धांजली देऊन मौन पाळण्यात आले। संजयचे पार्थिव एका वाहनात ठेवून सरळ हिंदू स्मशानभूमीकडे रवाना झाले। त्यामागे सर्व अँब्युलन्स लावून संजय सोबत सर्व मित्रांनी अखेरचा प्रवास केला। रस्त्याने सुसाट सायरन वाजवून संजयला अखेरचा निरोप देण्यात आला। रस्त्याने जाणाऱ्या शेकडो अँब्युलन्स तेही सायरनचा आवाज ऐकू आल्याने रस्त्यावरील बिल्डिंगमध्ये राहणारे नागरिक आश्चर्यचकित झाले। अचानक काय झाले अशी चर्चा सर्वत्र दिसून आली। कोणी बिल्डिंगवरून तर कोणी रस्त्याच्या बाजूनेच उभे राहून संजयला श्रद्धांजली वाहून आपल्या मोबाईलमध्ये अंतिम यात्रा कैद केली। अशा या खासगी अँब्युलन्स चालक संजय पुनसे यांना विदर्भ न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली। अमरावती येथून अजय शृंगारे यांचा हा स्पेशल रिपोर्ट।